जल्दी जल्दी भागो यहाँ से वरना एक्शन लेंगे। हम घुसपैठियों को जेल भेजकर रोटी नहीं खिलाएंगे। वो दामाद नहीं है हमारे, उन्हें भगाया जाएगा। हे वक्तव्य आहे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचं। सध्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या बॉर्डरवरती एक वेगळंच चित्र दिसतंय। मंगळवारपासून हजारो बांगलादेशी पुरुष आणि स्त्रिया बॉर्डरच्या दिशेनं पळायला लागल्यात। त्यांच्या हातात बांगलादेशची कागदपत्र आहे, चेहऱ्यावर भीती आहे। ते बीएसएफच्या अधिकाऱ्यांना आपल्या बांगलादेशी नागरिकत्वाचा पुरावा दाखवत आहेत आणि बॉर्डर क्रॉस करतायत। त्यांना लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत भारत सोडून बांगलादेशात परत जायचंय। कारण आहे पश्चिम बंगालच्या सरकारनं दिलेला आदेश, बांगलादेशी घुसखोरांना बंगालमधून बाहेर हाकलण्याचा आदेश। इतक्या वर्षांपासून हे बांगलादेशी पश्चिम बंगालमध्ये राहत होते, निवडणुकीत वोट करत होते, सरकारी योजनांचा फायदा घेत होते। पण आता हेच बांगलादेशी स्वतःहून त्यांच्या देशात परत जात आहेत। मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर 24 परगणा, पश्चिम बंगालच्या प्रत्येक बॉर्डरवरती सध्या हेच चित्र दिसतंय। बंगालमध्ये नक्की घडतंय काय? सरकारनं बांगलादेशी नागरिकांना हाकलण्याचा काय आदेश दिलाय? त्यानंतर हे बांगलादेशी भारतातून कसे पळून जात आहेत? ते भारतात परत येऊ नये यासाठी भारत सरकार काय पावलं उचलत आहे? सगळे स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन झालं आणि राज्यात पहिल्यांदाच भाजपचं सरकार सत्तेत आलं। भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी 9 मेच्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पुढच्याच दिवशी पहिली कॅबिनेट बैठक झाली, ज्यात सुवेंदू अधिकारी यांनी आदेश दिला, पश्चिम बंगालमधल्या बांगलादेशी घुसखोरांवर लवकरात लवकर ॲक्शन घेतली जाईल। सुवेंदू यांनी आदेश दिला की बीएसएफला बॉर्डरवर फेन्सिंगसाठी जितकी जमीन लागेल तितकी जमीन सरकारकडून दिली जाईल। तेव्हापासूनच बांगलादेशी घुसखोरांवरच्या सरकारी कारवाईला सुरुवात झाली। 23 मेला सुवेंदू अधिकारी यांनी घुसखोरांसाठी नवं धोरण जाहीर केलं। हे धोरण आहे डिटेक्ट, डिलीट अँड डिपोर्ट। म्हणजे आधी घुसखोरांचा शोध घ्यायचा, मग त्यांना वेगळं करायचं आणि शेवटी देशातून हद्दपार करायचं। या धोरणाअंतर्गत अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या सर्व जिल्ह्यांना संशयित घुसखोरांसाठी तात्पुरते होल्डिंग सेंटर्स उभारण्याचे आदेश दिले। हे धोरण असं आहे की आधी बंगालमधल्या घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना या होल्डिंग सेंटर्समध्ये आणले जाईल। तिथे त्यांना जास्तीत जास्त 30 दिवसांपर्यंत ठेवलं जाईल। या दरम्यान त्यांच्याकडे असलेली कागदपत्र आणि नागरिकत्वाची पडताळणी केली जाईल। महत्त्वाचं म्हणजे त्यांचा बायोमेट्रिक डेटा सरकारी पोर्टलवर अपलोड केला जाईल, जेणेकरून भविष्यात या घुसखोरांना पुन्हा भारतात प्रवेश करून आधार कार्ड किंवा इतर बनावट कागदपत्र बनवता येणार नाहीत। एकदा या परदेशी नागरिकांची ओळख पटली की त्यांना बीएसएफच्या स्वाधीन केले जाईल। तिथून त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवलं जाईल। परत पाठवण्याचा हा अंतिम निर्णय जिल्हा दंडाधिकारी किंवा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याद्वारे घेतला जाईल। इतक्या वर्षांपासून असं व्हायचं की घुसखोरांना परत पाठवण्यासाठी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाकडून आदेश घ्यावे लागायचे। या कामाला अनेक वर्ष लागत होते, पण आता सरकारनं बीएसएफला फ्री हँड दिलाय। आता पश्चिम बंगालचं सरकार आणि बीएसएफ मिळून घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावण्याच्या कामाला लागलेत। त्यातच मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी 26 मेला एक अशी घोषणा केली, ज्यानंतर बांगलादेशी नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ माजली। तेव्हापासूनच या बांगलादेशींनी बॉर्डर्सच्या दिशेनं पळायला सुरुवात केली। सुवेंदू अधिकारी म्हणाले की आम्ही पोलिसांना कळवलंय, बांगलादेशी घुसखोरांना जेलमध्ये टाकण्याची आवश्यकता नाही। तिथे ते भारताच्या पैशांवर जगतील, त्यांना मेडिकल ट्रीटमेंट दिली जाईल। ते काय आमचे जावई आहेत का? बांगलादेशींनो, लवकरात लवकर इथून पळ काढा, नाहीतर सरकारला जी ॲक्शन घ्यायची आहे ती ॲक्शन घेतली जाईल। सुवेंदू अधिकारी यांनी हा इशारा दिला आणि तेव्हापासून बॉर्डरवरती बांगलादेशींची गर्दी जमायला लागली। इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार मंगळवारी सकाळीच उत्तर 24 परगणाच्या हकीमपूर चेक नाक्यावर 100 पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिक दाखल झाले। हे नागरिक पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागात बेकायदेशीरपणे राहत होते। यापैकी काही जण अनेक वर्षांपासून बंगालच्या डमडम, न्यू टाउन आणि डानकुनी यासारख्या भागांमध्ये मजूर किंवा घरगुती कामगार म्हणून काम करत होते। हे नागरिक 26 मेच्या दिवशी बॉर्डरवर पोहोचले। त्यांनी चेकपोस्टवर बीएसएफच्या अधिकाऱ्यांना गराडा घातला होता। त्यांच्या हातात कागदपत्र होती। ते बीएसएफच्या अधिकाऱ्यांना आपण बांगलादेशी नागरिक असल्याचा पुरावा दाखवत होते। त्या सगळ्यांना लवकरात लवकर बॉर्डर ओलांडून बांगलादेशात परत जायचं आहे।
आता बीएसएफच्या जवानांनी त्यांच्या परतीची प्रोसेस चालू केली आहे। सगळ्यात आधी बीएसएफ त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करेल, त्यानंतर बॉर्डर गार्ड बांगलादेश म्हणजेच बांगलादेशी जवान त्यांची ओळख पटवून घेतील। दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपासणी झाल्यानंतर या लोकांना परत बांगलादेशात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल। ताज्या अपडेट्सनुसार आज बुधवारी सकाळी आणखी 70 लोक या चेकपोस्टवर दाखल झाले, ज्यामुळे आता बीएसएफच्या ताब्यात असलेल्या बांगलादेशींची एकूण संख्या 180च्या वर पोहोचली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे सगळेजण भारतात बेकायदेशीरपणे राहत होते। बॉर्डरवरच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातूनही अशाच प्रकारच्या बातम्या आल्या आहेत। मुर्शिदाबादमध्ये 3 बांगलादेशी नागरिकांना होल्डिंग सेंटरमध्ये पाठवण्यात आलंय। या तिघांनाही भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती। मुर्शिदाबाद प्रमाणेच मालदा जिल्ह्यातही होल्डिंग सेंटर्स उभारण्यात आलेत। मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर 24 परगणा हे 3 जिल्हे असे आहेत जिथून सर्वाधिक घुसखोरांनी भारतात प्रवेश केल्याचं म्हटलं जातं। आता हे घुसखोर याच मार्गाने परत जाताना दिसतायत। इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार अटकेच्या भीतीमुळे बांगलादेशात परत जाणारे हे घुसखोर पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षांपासून राहत होते। ते भारतात येऊन इथल्या दुकानांमध्ये किंवा घरांमध्ये हेल्पर म्हणून काम करत होते। अनेकांनी तर पश्चिम बंगाल मार्गे थेट केरळपर्यंत प्रवास केला होता। हकीमपूर चेकपोस्टवर आलेल्या एका महिलेनं सांगितलं की ती मूळची बांगलादेशातल्या सतखीरा जिल्ह्याची रहिवासी आहे। ती आणि तिचं कुटुंब मागच्या 5 वर्षांपासून कोलकाता जवळच्या न्यू टाउन भागात राहत होते। तिचा पती भंगार वेचण्याचं काम करत होता, तर ती घरकाम करत होती। आमची मुलं कोलकात्याच्या सरकारी शाळेत शिकत होती, असंही तिने सांगितलं। याच चेकपोस्टवर आलेल्या एका तरुणानं सांगितलं की त्यानं 8 महिन्यांपूर्वी एका बांगलादेशी दलालाला 7,000 रुपये देऊन भारतात बेकायदेशीर प्रवेश केला होता। त्यानं मुर्शिदाबाद जिल्ह्यातून बॉर्डर ओलांडली होती। तो पुढे केरळमध्ये गेला। तिथे तो मजूर म्हणून काम करत होता। त्याला दिवसाला 1,000 रुपये मजुरी आणि एक वेळचं जेवण मिळत होतं। मला बांगलादेशातही काम मिळत होतं, पण तिथली रोजची मजुरी फक्त 500 बांगलादेशी टका एवढी आहे। भारतीय चलनात हे फक्त 390 रुपये होतात, म्हणून मी बांगलादेश सोडून भारतात आलो, असं त्याने सांगितलं। सध्या बॉर्डरवर जमलेले अनेक कुटुंब मागच्या 10 ते 15 वर्षांपासून अवैधपणे भारतात राहत आहेत, पण आता सरकारच्या आदेशानंतर त्यांनी परतीचा रस्ता पकडलाय। सुवेंदू अधिकारी यांनी सत्तेत आल्यापासून बांगलादेशी घुसखोरांविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले। पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्यात तब्बल 2213 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे। यापैकी आतापर्यंत 1647 किलोमीटर बॉर्डरवरती फेन्सिंग झालेलं आहे, पण अजूनही 570 किलोमीटर लांबीच्या बॉर्डरवरती फेन्सिंगचं काम बाकी आहे। हे काम लवकरात लवकर केलं जावं असे आदेश अधिकारी यांनी दिले। या कामासाठी बीएसएफला लागेल तेवढी जमीन दिली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय। सोबतच आता त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून देशातून हाकलून देण्याची मोहीम सुरू केली आहे। याचा परिणाम म्हणजे आता घाबरलेले घुसखोर स्वतःहूनच बांगलादेशात परत जायला निघालेत। बंगालच्या सरकारचं हे धोरण पाहता येणाऱ्या काळात आणखी घुसखोर भारतातून बांगलादेशमध्ये परत जातील अशी शक्यता दिसते। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सुवेंदू अधिकारी यांचं घुसखोरांबाबतीतलं हे धोरण योग्य आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।